कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे। राधानगरी धरण जवळपास पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणात तब्बल 97.98% पाणीसाठा झालाय। धरणातून सिंचन आणि विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान जिल्ह्यातील तब्बल 37 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पाहुयात या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट। कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। राधानगरी धरणात सध्या 8.19 टीएमसी म्हणजेच 97.98% पाणीसाठा झालाय। धरणातून सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं जिल्ह्यातील विविध नद्यांवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत। पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ हे बंधारे पाण्याखाली आहेत। तर कासारी नदीवरील येवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, काटे, करंजफेण आणि पेंडाखळे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत। भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी आणि राशिवडे तर कुंभी नदीवरील सांगरूळ, कळे, वेतवडे, मांडुकली आणि शेनवडे या बंधाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे। दूधगंगा नदीवरील दत्तवाड, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव आणि कोडोली तसंच वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुर्णी, बस्तवडे, चिखली आणि गारगोटी हे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत। धामणी नदीवरील सुळे, आंबर्डे आणि पनोरे, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव आणि तुळशी नदीवरील बीड असे एकूण 37 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। धरणांच्या पाणीसाठ्याचा विचार केला तर राधानगरी 97.98%, तुळशी 79.91%, वारणा 85.13%, कासारी 83.97%, कडवी 93.26% आणि कुंभी धरण 77.26% भरलंय। चित्री धरण 98.91%, तर जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, सरफनाला आणि कोदे लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरलेत। दरम्यान बंधाऱ्यांवरील पाणी पातळीतही वाढ झाली आहे। राजाराम बंधाऱ्यावर 32.2 फूट, सुर्वे इथं 30.4 फूट, रुई इथं 59.10 फूट, इचलकरंजी इथं 56.1 फूट, तेरवाड इथं 50 फूट आणि शिरोळ इथं 40.8 फूट पाणी पातळी नोंदवण्यात आली आहे। सिंहवाडी इथं 38.3 फूट तर सांगली जिल्ह्यातील अंकली इथं 18.5 फूट पाणी पातळी आहे। धरणांमधील वाढता पाणीसाठा आणि नद्यांची वाढती पाणी पातळी पाहता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।